द मॅन इन फॉर्म सुरेश मोहिते यावेळेला थोडासा धीम्या गतीने फेकला गेलेला चेंडू अगदी बोटांची जादू काय ती मात्र या ठिकाणी दाखवली आहे. फिंगर्स रोल केल्यात आणि सुरेश मोहित्यासारख्या वादळाला देखील थांबवण्याचं काम या चेंडूवरती मात्र केलंय ते सुहास करेना. गतवर्षीचा KPL मधला त्याचा परफॉर्मन्स जर आपण पाहिला तर टू व्हीलर बाईकचा मानकरी ठरलेला खेळाडू, बायकर मॅन ऑफ कलंबोली क्रिकेट यावेळेला सुहास करे. परंतु इथे मात्र चूक झाली आहे. टप्प्याचा चेंडू दिशा भरकटलाय लेग स्टंप वरती. ज्या वेळेला सुरेश मोहितेला कराल चेंडू त्याला सीमा रेषेच्या पलीकडे धाडलं जाईल हे मात्र दाखवलं जात आहे. चेंडू 4 धावांकरता चौकार. कराय कडा प्रहार आणि चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. येतोय बिगेट षटकार. हे गीत ज्यांनी चालबद्ध केलं ते पंकजी सूर्यवंशी यावेळेस मात्र या मुख्य मंचावरती आपल्याला विराजमान पाहायला मिळत आहेत. एकूणच जर पाहिलं तर त्यांच्या लेखणीतून अशी अनेक गीते आणि प्रत्येकाच्या कार्याचा आढावा घेणारं खऱ्या अर्थानं हे गीत जर तुम्ही ऐकलत ना तर या गीताच्या माध्यमातून राहुलजी शिरीष चव्हाण साहेबांचा एकूणच राजकीय कारकीर्द आणि त्यांनी या कळंबोली शहरासाठी केलेलं वेळोवेळी जे योगदान आहे ना ते योगदान मात्र या गीताच्या माध्यमातून अगदी त्यांच्या शब्दातून मांडण्याचा प्रयत्न हे पंकजी सूर्यवंशी साहेबांनी केलाय. आणि असं एक दिग्गज व्यक्तिमत्व, संगीतकार, गीतकार, गायक, लेखक सर्व काही एक अष्टपैलू व्यक्तिमत्व. परंतु इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये संघाचा संघनायक प्रत्येक ठाकूर ट्रेमेंडस ठाकूर मैदानाच्या आतमध्ये येतोय. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 11 धावा धावफलकावरती आल्या आहेत आणि या 11ही धावा सुरेश मोहितेच्या बॅटमधून. यावेळेला मात्र आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. आडव्या बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न यष्टी रक्षकाला चेंडू चकावतोय. परंतु त्या मागे असणारी जी संरक्षक भिंत आहे ना ती संरक्षक भिंत मात्र हा चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये किंबहुना 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये रोखण्याचं काम करतोय. सुहास करेचं कौतुक करावं लागेल. कलेजा आहे या खेळाडूकडे. ब्रेव खेळाडू आहे. मैदानाच्या आतमध्ये धाडसी निर्णय, मास्टर माइंड खेळाडू, नंबर 1 परिधान करून मात्र नंबर 1 कामगिरी आपल्या संघासाठी करताना सुहास करे यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. पहा एरवी जर आपण पाहिलं तर विविध स्पर्धांच्या माध्यमातून प्रतीक ठाकूर समवेत बराच क्रिकेट खेळण्याचा अनुभव असलेला खेळाडू. परंतु इथे मात्र वेट अँड वॉचचं क्रिकेट, शरीराच्या जवळ चेंडू येऊ दिला आणि त्यानंतर मात्र डिस्पॅच केलाय बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांकरता ठाकूर हानिकारक आहे. कारण अशा प्रकारचे चेंडू जर का तुम्ही या फलंदाजाला द्याल तर हा चेंडूवरती रहम करणार नाहीये. पंचांच्या इशाऱ्याची आम्ही जरूर वाट पाहणार आहोत. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेला. इट्स अ नो बॉल अँड अ बाउंड्री. म्हणजे एकूण 5 धावांचा बोनस. अगदी योग्य वेळेला आलेला हा चौकार आणि त्यानंतर मात्र सुहास करेनं केलेली एक चूक. कारण बऱ्याच वेळेला आपण पाहतो ना की मेगा फायनल मध्ये एक चूक तुमच्या संघाला पराभवाच्या दिशेने घेऊन जाते. यावेळेला मात्र अलोंग द कार्पेट अगदी क्रिकेटच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर पॅडल स्वीप केलाय चेंडूला आणि चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे येतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार.
तर या ठिकाणी आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 20 धावा धावफलकावरती आल्यात. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर घेतला गेलेला प्रवाहाच्या विरुद्ध जाण्याचा निर्णय आणि त्या निर्णयाला मात्र योग्य साबित करत असताना 20 धावा धावफलकावरती उभारल्या गेल्यात. प्रतिस्पर्धी संघावरती दबाव तंत्र आणि दबाव तंत्राचा वापर केलाय. एकूणच जर पाहिलं तर या स्पर्धेच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण आहोत आणि एकूणच जर पाहिलं तर 2 दिवस अतिशय आनंदमय उत्साहपूर्ण आणि एकूणच जर पाहिलं तर क्रिकेटमय वातावरण या ठिकाणी जरूर आपल्याला पाहायला मिळालं. आणि याचा समारोप मात्र यावर्षी 19व्या वर्षामध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. गेली 18 वर्ष स्वर्गीय संदीप धनाजी पाटील यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणारी ही स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. खरं तर कळंबोली क्रिकेटचा अभिमान स्वाभिमान आणि खऱ्या अर्थानं पाहिलं तर प्रत्येक क्रिकेट खेळाडूची मनोमन इच्छा असते ही स्पर्धा खेळण्याची, ही स्पर्धा जिंकण्याची. आणि ती स्पर्धा यावर्षी मात्र सांगता समारंभाकडे. पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू स्लॅश केलाय कव्हरच्या रिजन मध्ये. थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण आणि त्याचा परिणाम फलंदाज सुरेश मोहितेच्या बॅट मधून येतोय. आणखीन एक दमदार चौकार. आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओ यावेळेला मात्र विकेट काढण्याचा प्रयत्न. पास साहिल देखील कच्च्या गुरुचा चेला नाही आहे. पहिल्या चेंडूवरती जरी चौकार आला असला तरी मात्र कमबॅक करण्याची धमक. एकीकडे जर आपण पाहिलं तर साई मोहिते तर दुसरीकडे मात्र सुरेश मोहिते. साई आणि सुरेश यांच्यामधलं हे बॅटल. दोन्हीही मोहिते आहेत परंतु कोणता मोहिते या ठिकाणी उजवा ठरणार. खरं तर उजव्या हाताचा विस्फोटक आक्रमक विध्वंसक फलंदाज यावर्षी जबरदस्त फॉर्म मध्ये. प्लेसमेंट पहा, टायमिंग पहा आणि तितका सुरेख झेल मात्र मैदानाच्या आतमध्ये. काय झेल टिपलाय अगदी मैदानाच्या चारही बाजूना. टाळ्यांचा कडकडाट आपल्याला पाहायला मिळतोय. सौरभ मोटेने टिपलाय हा जबरदस्त झेल. जबरदस्त झेल टिपला गेलाय. क्षेत्ररक्षकांना मात्र अगदी जीवाच्या आतंकानं धाव घेतली होती, आकांतानं धाव घेतली होती आणि त्यानंतर मात्र कमालीचा झेल एका हातामध्ये टिपला गेलेला सौरभच्या माध्यमातूनचा हा झेल. आणि एकच मैदानाच्या चारही दिशेनं पहा. मेगा फायनलचा सामना जरी सुरू असला तरी हे जे प्रेक्षक वर्ग आहेत ना कोण्या एका संघाचे पाठीराखे नाही आहेत, कोण्या एका खेळाडूचे पाठीराखे नाही आहेत, ते कळंबोली क्रिकेटचे पाठीराखे आहेत. आणि हे दर्शवलंय ज्यावेळेला चौकार षटकार येतात टाळ्यांचा कडकडाट आपल्याला ऐकायला मिळतो. ज्यावेळेला क्षेत्ररक्षण चांगलं होतं, गोलंदाजी चांगले होते, त्यावेळेला देखील टाळ्यांचा कडकडाट आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतो. एक क्रिकेट वेडा क्रिकेट रसिक जर तुम्हाला पाहायचा असेल ना तर या कळंबोलीच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती आपल्याला हा क्रीडा रसिक हा नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळेल. एकूणच धाबांचा विचार केला तर षटक क्रमांक 2 मैदानावरती सुरू आहे. पहिला फलंदाज गमावलाय आणि यावेळेला मात्र अगदी एकाला झाकावाडी दुसऱ्याला काढावं. खरं तर सुरेश मोहिते मैदानातून बाहेर जातोय आणि नवीन फलंदाज अजिंक्य मैदानाच्या आतमध्ये दाखल. आणि या दरम्यान मात्र आपण पाहतोय की एक अशा व्यक्तिमत्वाचा सन्मान आपण या मुख्य मंचावरती करणार आहोत. कारण बराच कालावधी या स्पर्धा इथे एन्जॉय करतात आणि या मैदानावरच्या प्रत्येक स्पर्धेसाठी प्रत्येक खेळाडूसाठी आणि या कळंबोली विभागामध्ये राबवल्या जाणाऱ्या प्रत्येक समाजोपयोगी कार्यामध्ये ज्यांचा अतिशय सक्रिय आणि अमूल्य सहभाग आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो. तरुणाईच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारं हे नेतृत्व आणि एकूणच पाहिलं तर समाजसेवेच्या माध्यमातून ज्यांनी आपली एक वेगळी छाप आणि एक वेगळी ओळख निर्माण केली असे सन्माननीय रामदासजी शेवाळे साहेबांचा एक शुभ सन्मान आपण या मुख्य मंचावरती करत असताना या स्पर्धेचे प्रणेते प्रमुख आयोजक राहुलजी शिरीष चव्हाण साहेब आणि ज्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली आपण ही स्पर्धा गेले अनेक वर्ष सातत्यानं पाहतो ते या स्पर्धेचे प्रणेते आदरणीय गोरक्षनाथजी गायकवाड साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र हा शुभ सन्मान या मुख्य मंचावरती. अतिथींच्या आगमनानं हर्षित झाला सारा मेळा. धन्य धन्य होऊनी करूया हा स्वागताचा सोहळा. हा स्वागताचा आणि शुभ सन्मानाचा सोहळा आपण या मुख्य मंचावरती पाहिला. रायगड जिल्हा संपर्क प्रमुख
पनवेल शहर रायगड जिल्हा अध्यक्ष पनवेल शहर सन्माननीय रामदासजी शेवाळे साहेबांचा मात्र हा शुभ सन्मान आपण या मुख्य मंचावरती पाहिला. परंतु मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय यावेळेला मात्र शेवटच्या क्षणाला अगदी शेवटच्या क्षणाला झेल सुटलाय आणि झेल कोणाकडून तर हॅपी सिंग या क्षेत्ररक्षकाकडून तब्बल दुसरा झेल सुटलाय. तर या ठिकाणी आपण आणखीन एक विशेष सत्कार सोहळा या मुख्य मंचावरती घेणार आहोत कारण लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारिता यांच्याकडे पाहिलं जातं आणि एकूणच जर पाहिलं तर सन्माननीय पाहुण्यांचा मात्र या मुख्य मंचाच्या दिशेने आपल्याला शुभागमन पाहायला मिळतंय आणि त्यांचा देखील आपण यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य मंचावरती करणार आहोत. यावेळेला मात्र सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल कंप्लीट केलाय. शिवम त्या ठिकाणी कंप्लीट करताय झेल. पहिल्या अटेम्प्ट मध्ये झेल सुटला होता परंतु दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये मात्र झेल या ठिकाणी कन्सिड केलाय. फलंदाज होतोय बाद. प्रत्येक ठाकूरची पावलं मात्र छम्मूच्या दिशेनं. वतीनं मात्र औक्षण करून या सन्माननीय पाहुण्यांचा मात्र केला जातोय या मुख्य मंचावरती यथोचित स्वागत आणि सन्मान. षटक क्रमांक 2 या ठिकाणी समाप्त झाले. 13.5च्या सरासरीनं 27 धावा धावफलकावरती आल्यात. बाहुबली अजूनही मैदानाच्या आतमध्ये आणि त्याची साथ देण्यासाठी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. साहिल उलवेकर नॉन स्ट्रायकिंग एंडला. गोलंदाजीच्या मार्कवरती अविनाश जाधव. जर्सी क्रमांक 3 अविनाश. परंतु इथे मात्र अजिंक्यला आपली ताकद मनगटी ताकद या मैदानावरती दाखवावी लागेल आणि पहिल्याच चेंडूवरती गोलंदाज अविनाशला दाखवलंय आसमान. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे येतोय. 6 धावांसाठीचा हा ब्रँडेड नक्कीच या ठिकाणी या उत्तम टायर शॉपी यावेळेला पुन्हा एकदा जोरकस प्रहार पाहूया. गॅप मध्ये चेंडू जातोय का क्षेत्ररक्षक जरूर त्या ठिकाणी तैनात. मात्र चेंडू जातोय पुन्हा एकदा बाहुबलीच्या बॅट मधून. बाहूचा ताकद या ठिकाणी वापरणारा येतोय. तर या दरम्यान आपण पाहतो की आपल्या व्यासपीठावरती आलेले आदरणीय सचिनजी फुलपगार साहेब अर्थात दैनिक नवभारत आणि नवराष्ट्राचे जनरल मॅनेजर आहेत. तर त्यांचा एक विशेष सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातोय. तर विनंती असेल साहेबांना की आपण पुढे यावं. आपला एक विशेष सन्मान इथे मात्र केला जाणार. खऱ्या अर्थानं सांगायचं म्हटलं तर पत्रकारिता लोकशाहीचा चौथा खांब म्हणून ज्याला संबोधलं जातं आणि आज लोकशाही सुरक्षित आहे याच्या मागचं सर्वात मोठं कारण काय असेल तर ती म्हणजे पत्रकारिता. सदैव पारदर्शी पत्रकारिता आणि निर्भेड व्यक्तिमत्वाने मात्र या पत्रकारितेने आज संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये एक वेगळं अलोकनीय नाव असं निर्माण केलंय. सचिनजी फुलपगार साहेब यांचा एक विशेष सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातोय.
आदरणीय गोरक्षनाथजी गायकवाड साहेब प्रमुख आयोजक समाजसेवक या संपूर्ण स्पर्धेचे यांचे शुभहस्ते मात्र सन्मान केला जातोय आणि त्याचा स्वीकार मात्र सचिन साहेब जरूर करतील. नक्कीच या ठिकाणी या दरम्यान मैदानाच्या दिशेनं देखील आपण थोडंसं जाऊयात, कारण अगदी मधल्या एसटीच्या समोर सापडला आडव्या बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न होता आणि इथे फलंदाज अजिंक्य मात्र बॅक टू द पॅव्हेलियन. चला नवीन बॅट्समन लवकरच आपण मैदानाचा आतमध्ये दाखल व्हा. थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो, कारण आपला प्रतिस्पर्धी संघ सेकंड इनिंगमध्ये मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणार आहे, त्यामुळे थोडंसं सहकार्य करा, कारण आपलं सहकार्य देखील स्पर्धेसाठी सर्वाधिक महत्त्वाचं आहे. तर जरूर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सागर आलेले आहेत आणि व्यासपीठावरती आपण पाहतो की पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान हा आदर सत्कार देखील केला गेला. मनसे चषक 2025 पर्व 19वे तमाम क्रीडा रसिकांचा तमाम मायबाप जनतेचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. प्रचंड अशी गर्दी ही मात्र साक्ष देते की ही स्पर्धा प्रत्येक क्रीडा रसिकाला आणि आयोजकांनी जी मेहनत घेतली ना ती यशस्वी झाली. नक्कीच नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं ना तर दरवर्षीप्रमाणे गेली 18 वर्ष अविरतपणे ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या वर्षीचं हे 19वा पर्व आहे आणि या 19व्या पर्वामध्ये देखील तमाम क्रीडा रसिकांनी या स्पर्धेला भरभरून प्रेम दिले आणि ते प्रेम मात्र जरूर आपल्याला पाहायला मिळते. परंतु इथे संधी निर्माण केली आहे. क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती येतोय, अगदी स्वतःला झोकून दिला होता, झेल घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला, परंतु शेवटच्या क्षणाला चेंडू अडवण्यावरती विश्वास दर्शवला. सौदी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू अडवतायत तोपर्यंत मात्र 2 धावा धावफलकावरती. प्रशांत धावा आल्यात 3 गडी बाद 39. कितपत आव्हानात्मक ही धावा संख्या असेल, कारण अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि स्ट्रायकिंग एंडला मात्र आपण सागर दरेकर पाहतोय. 2 पैकी 1 किमान 1 मोठा फटका 40+ धावा जर का धावफलकावर आल्या. यावेळेला समोरच्या दिशेनं केलाय कडा प्रहार, चेंडू साईड स्क्रीनच्या वर 6 धावांसाठी षटकार. करण्याचा प्रयत्न जरूर असेल. सागर दरेकर है तो मुमकिन है, कारण 1 षटकार त्याच्या बॅट मधून आलाय आणि जर का अजून 1 षटकार आला तर 50+ धावा या निश्चित धावफलकावरती पाहायला मिळतील. परंतु इथे गोलंदाज उजवा ठरलाय, थोडासा अक्कोट टप्प्याची लाईन त्याने फेकली आहे. शॉट ऑफ गुडलेन स्पॉट वरती चेंडूची पिचिंग पाहायला मिळाली. 2 धावा धावफलकावरती आल्या. अंतिम 2 चेंडूवरती आतल्या एकूण धावा 8, एकूण धावसंख्या धावफलकावरती 47 आणि विजयासाठी लक्ष उभारलं जात आहे 48 धावांचं. निश्चित स्वरूपाने आज दिवसभर जे गीत आपण ऐकले या संपूर्ण स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय राहुलजी चव्हाण साहेब आणि यांच्यावरती लिहिलं गेलेलं हे गीत, ज्यांचे बोल, ज्यांचा आवाज, ज्यांचं संगीत, ज्यांची शब्दरचना स्वर रचना राहिली आहे, अर्थातच ज्यांच्या माध्यमातून हे गाणं लिहिलं गेलं आणि भरपूर अशी मोठमोठी गाणे त्यांच्या माध्यमातून लिहिली गेली आणि सोशल मीडियावरती त्या गाण्यांची अक्षरशः धुमाकूळ आपण पाहिली. अगदी उदयनराजे यांच्यावरती लिहिलेलं गीत देखील प्रत्येकाच्या होठावरती आहे आणि अजून एक गीत जे लिहिलं गेलंय जे मात्र आता मैदानाच्या सौफेर प्रत्येक क्रीडा रसिक आपल्या होठांवरती तरंगवतोय असे राहुलजी यांच्यावरती लिहिलं गेलं हे गाणं आणि गाणं ज्यांनी लिहिलंय अर्थात पंकजी सूर्यवंशी साहेब जे मात्र आमच्या समेत जुडले गेले, तर त्यांचा एक विशेष सन्मान आज मात्र व्यासपीठावरती केला जातोय. तर विनंती असेल राहुलजी यायचे आपण आपल्या शुभ हस्ते आपण पंकजी सूर्यवंशी यांचा एक सन्मान करणार आहोत. तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतो की सन्मान इथे केला जातोय पंकजी सूर्यवंशी यांचा.
तर निश्चित स्वरूपाने मित्र या स्पर्धा ज्यांच्या स्मृती प्रित्यर्थ आज इथे मात्र आयोजित केल्या गेल्यात आणि मागील काही वर्षांपासून सातत्याने आपण पाहतोय की राहुलजी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही दरवर्षी आवर्जून कैलासवासी संदीप धनाजी पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ या स्पर्धेचं इथं आयोजन करतं. आज मित्र नाहीये परंतु त्यांच्या आठवणी आज देखील उराशी जिवंत आहेत. काळजाचा प्रत्येक ठोका त्या आठवणींना उजागर करतो आणि क्रिकेटची प्रत्येक स्पर्धा त्या मात्र आठवणींना एक वेगळी भुरळ पाडते. म्हणून या स्पर्धेचं आयोजन राहुलभाईंच्या माध्यमातून केलं गेलंय. आणि मित्रांनो, आपणा सर्वांना मी विनंती करेन, आपण जिथे बसलेला आहात तिथे उभे राहायचंय. आपल्या डोक्यावरती ज्या कॅप आपण त्या थोड्याशा बाजूला घ्यायच्या आहेत, कारण की ज्यांच्या स्मृती प्रित्यर्थ या स्पर्धेचं इथं आपण आयोजन केलंय त्यांना आपण 2 क्षणांची भावपूर्ण श्रद्धांजली ते अर्पण करतोय. तर तमाम क्रीडा रसिकांना विनंती करेन की कृपया करून आपण या कामामध्ये आपलं छोटंसं अमूल्य असं योगदान द्यायचंय. गॉगल्स कॅप ज्यांनी परिधान केल्यात त्यांनी थोड्याशा बाजूला काढून ठेवायच्या आहेत. आता आपण भावपूर्ण श्रद्धांजली देतोय. एक साथ सावधान. ओम शांती. तर आभार व्यक्त करतो सर्वांचं. भरपूर असे चेहरे जे मात्र आज या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा डोळ्याच्या समोर आलेत. त्याच्यामध्ये कळंबोलीतील एक असा लढवय्या युवा चेहरा जो मात्र आपल्या बरोबर नाहीये, परंतु त्याच्या आठवणींना पुन्हा एकदा उजागर करण्याचं काम आज मात्र ही स्पर्धा करते. कौतुक करावं लागेल गोरक्षनाथजी गायकवाड साहेबांचं, कौतुक करावं लागेल राहुलजी चव्हाण साहेबांचं. येणारे चेंडू 18 आणि आवश्यकता असेल ती म्हणजे 48 धावांचं. बघा प्रवीण सर, रॉयल संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना ज्या फलंदाजाने धुमाकूळ घातला होता, अर्थातच जागो याचा विकल्प लवकरात लवकर वापरावा लागेल, तो म्हणजे फलंदाजी करणाऱ्या संघाला. कारण की आत्मविश्वास, कॉन्फिडन्स वेगळ्या धाटणीचा आज आपल्याला पाहायला मिळाला आहे, वेगळ्या उंचीवरती पाहायला मिळाला आहे. आणि असा महत्वपूर्ण खेळाडू तुम्ही तुमच्या डगआउटमध्ये जर का शांत ठेवाल तर मी तर असंच म्हणेन की तुम्ही कदाचित या सामन्यापासून दूर राहाल. नक्कीच. जागोच्या बाबतीत जर सांगायचं झालं ना तर मी म्हणेन आता जागोच्या मनामध्ये एकच विचार येत असतील की सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में, देखना है जोर कितना बाजू एक कातिल में है. या ठिकाणी मात्र संपूर्ण जोश आणि खरोश आपल्याला नक्कीच या शेवटच्या 18 शेड्यूलमध्ये पाहायला मिळेल. मनसे चषक 2025च्या माध्यमातून यावेळेला मिडॉनच्या क्षेत्रामध्ये स्वतः संघनायक येतोय. चेंडू अडवणार, उचलणार, फेकणार, तोपर्यंत मात्र सिंगल धाव फलकावर. सिंगलने धावफलकाचं खातं उघडलं गेलं. तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय की धावफलकावरती 1 धावेने धावसंख्येचं खातं मात्र उघडलं गेलं. आज संपूर्ण दिवसभर जे एटीएम मशीन चालत फिरत आपल्या मैदानावरती होती ती एटीएम मशीन पुन्हा एकदा सज्ज झाले. आदरणीय गोरक्षनाथजी गायकवाड साहेब 3 चेंडू 3 षटकार, 3 चेंडू 3 चौकार, विकेट हॅट्रिक, 6 चेंडू 6 षटकार, 6 चेंडू 6 चौकार. प्रत्येक गोष्टींसाठी अद्याप देखील एटीएम मशीन चालू आहे. शेवटचे 17 चेंडू आहेत आणि नामी संधी आहे ही बक्षीस राशी आपल्या खिशामध्ये टाकण्याची. त्याचबरोबर आपण पाहतो की मॅन ऑफ द टुर्नामेंट साठी स्पोर्ट्स बायसिकल देखील इथं त्यांच्या माध्यमातून सुपूर्द केली गेली आहे, जी मात्र आमच्या व्यासपीठावरती येऊन बसली आहे आणि शोधते तो भाग्य विजेता जो मात्र माझ्यावरती बसेल. दोन चेंडू इथे मात्र संपुष्टामध्ये आलेत. बघा कळंबोली बॉक्स प्रीमियर लीग ही मात्र आपल्या भेटीला आली आहे आणि फेब्रुवारीमध्ये ही स्पर्धा असणार आहे. ज्या ज्या खेळाडूंनी गतवर्षी KBPL चे फॉर्म भरले होते आणि त्यांनी नोंदणी शुल्क दिलं होतं, त्या तमाम खेळाडूंना एक विनंती असेल की या वर्षी देखील आपण नाव नोंदणी करा. तुमच्याकडून कुठल्या प्रकारचं शुल्क आकारला जाणार नाहीये. नोंदणीचा ही माहिती आमच्यापर्यंत KD अर्थात या संपूर्ण स्पर्धेचे प्रमुख आयोजक पोहोचवत आहेत. 15-16 फेब्रुवारी ही तारीख असणार आहे, त्यामुळे प्लीज आपण याचं थोडंसं लक्ष केंद्रित करायचं. आणि उद्यापासून नाव नोंदीच्या लिंक्स ओपन होतात. यावेळेस मात्र शफल अक्रॉस झाला आणि ऑन द नी झालेत. फाईनला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली प्रयत्न करतोय. 2 क्षेत्ररक्षक गणेश आणि विलास तिथे उपस्थित. चेंडू मात्र रोखला गेलाय 2 धावांसाठी. प्रवीण सर, येत्या रविवारी पुढच्या अर्थात 19 जानेवारी LIG प्रीमियर लीग धमाका 3 तुमच्या भेटीला येतोय. कळंबोलीमधील विभागीय बॉक्स क्रिकेट टुर्नामेंट ही देखील आलेली आहे. तर तमाम क्रीडा रसिकांना विनंती करेन की LIG सेकंड सेक्टर 2 इथे येऊन LIG प्रीमियर लीग सीझन 3 धमाका आपण याची डोळा पाहावा. डे नाईट क्रिकेटची स्पर्धा असणार आहे याची विशेष नोंद. यावेळेस मात्र आपण पाहतोय हुक केलाय चेंडूला सरळ लॉगोच्या दिशेने 1 बाउन्स इनटू द फिन्स. हा येतोय चौकार. निर्णायक क्षणावरती हा येतोय चौकार
आणि चेंडू मात्र फरार 4 धावांसाठी. चौदा चेंडू 40 धावांची आवश्यकता. अद्याप देखील एक मोठा फटका. यावेळेस मात्र ऑन द नीज आलेत. यावेळेस फाईनला टार्गेट केलंय. बॅक टू बॅक अजून एक करारा प्रहार. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. येतोय हा सुंदर देखना चौका. चेंडू 36 धावांची आवश्यकता. 13 चेंडू 36 धावांची आवश्यकता. 12 धावा फलकावरती झाल्यात. साहिल यांचा शेवटचा चेंडू या षटकातला निर्णायक असणार आहे. यावेळेस मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. षटकाचा झालाय. खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा आल्यात मित्रांनो धाव फलकावरती. येणारे 12 चेंडू शेष आणि 36 धावांची आवश्यकता. अटीतटीची लढत. काटाकीर सामना. हाय व्होल्टेज ड्रामा. अप्रतिम मॅच. 18ची सरासरी गाठावी लागेल जर का तुम्हाला ह्या सामन्याला जिंकायचं असेल तर. दिनकरजी पोपेटा साहेब निश्चित स्वरूपाने विचार करत असतील या संघाचे संघ मालक हा सामना मला जिंकायचा आहे. ही मॅच मला जिंकायची आहे कारण की समोर तगडं आव्हान अर्थात आदित्यप्रिया लॉजिस्टिक दीपकजी चव्हाण यांचं असणार आहे. 12 चेंडू 36. असं म्हणतात ना प्रवीण सर की ज्या मैदानामध्ये आपल्या पराभवाची चर्चा झाली ना त्याच मैदानामध्ये यशाचा गोंधळ घातल्याशिवाय शांत राहायचं नाहीये. आणि काहीसा असंच एक मूर्तिमंत उदाहरण आपल्या व्यासपीठावरती पाहायला मिळतंय. आदरणीय गोरक्षनाथजी गायकवाड साहेब ज्या शाळेमध्ये नापास झाले त्या शाळेमध्ये प्रथम क्रमांक त्याने पटकावला आणि खऱ्या अर्थानं संघर्ष, जिद्द आणि मेहनत आणि धाडस जर का तुमच्याकडे असेल तर यशासाठी प्रत्येक मार्ग तुमच्यासाठी मोकळा आहे. आणि हेच मात्र त्यांनी करून दाखवलं. यांच्यासाठी तर मी एवढंच म्हणेन की तुम्हारे कर्म ही तुम्हारी पहचान है. तुम्हारे कर्म ही तुम्हारी पहचान है. नहीं तो गोरक्षनाथ नाम के हजारों इंसान है. आणि आपल्या कर्तृत्वाच्या जीवावरती आपल्या कर्माच्या बलबुत्यावरती एक आदर्श नागरिक आणि त्याचबरोबर आपण पाहतो की समाजसेवेच्या क्षेत्रामध्ये एक विशेष नोंद अशी त्यांनी मात्र सदैव करून दाखवलेत. सामना मात्र उरतोय 12 चेंडू. आवश्यकता असेल ती म्हणजे विजयासाठी 36 धावांची. यस निश्चित स्वरूपाने प्रवीण सर कोरोनाचा काळ अगदी डोळ्याच्या समोर आहे. त्या काळामध्ये मी वैयक्तिक साहेबांबरोबर संपर्क केला होता. त्यावेळेस मात्र साहेबांच्या कंपनीमध्ये तयार होणारं जे केमिकल आहे ते बेस मटेरियल होतं सॅनिटायझरचं. आणि साहेबांनी त्यावेळेला सांगितलं होतं की जेवढ्या नागरिकांना पाहिजे तेवढं सॅनिटायझरचं काम आम्ही पोहोचवण्याचं काम करू. तुम्ही फक्त जागा आणि पत्ता सांगा. पोहोचवण्याचं काम निःशुल्क आमचं असेल. असं व्यक्तिमत्व आज व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि कदाचित आपण पाहतो की यावेळेस फाईनला खेळण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय की काय. 4 धावांसाठी येतोय चौकार. आणि आनंदा माने सरकार यांच्याकडून सुहाससाठी एक पारितोषिक आलंय. सुहाने जर का 4 चेंडू 4 षटकार लगावले तर 20,000 रुपयांचं पारितोषिक. दहा चेंडू 32 धावांची आवश्यकता. तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय की त्याचबरोबर 3 चेंडू 3 षटकार जर का सुहासने लगावले तर मात्र डीजी पोपेटा साहेबांकडून तब्बल 21,000 रुपयांचं इनाम. मित्रांनो प्रयागराज इथे महाकुंभ मेळा चालू आहे. 144 वर्षांनी येणारा हा महाकुंभ मेळा एखाद्याला एखादा जन्मच पुनरावृत्ती करावी लागेल की काय, पुनर्जन्म घ्यावा लागेल असा प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळा चाललाय. परंतु कळंबोली क्रिकेटचा महाकुंभ मेळा अर्थात 24, 25, 26 तारखेला आपल्या भेटीसाठी आलेला आहे. तब्बल 12 संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत आणि या महाकुंभ मेळ्याची पूर्वतयारी म्हणून की काय हे सर्व खेळाडू मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करतायत. परंतु या महाकुंभ मेळ्यामध्ये
कुठला खेळाडू कुठल्या संघामध्ये असेल, कुठला खेळाडू कुठल्या आखाड्याकडून खेळणार आहे, याची चर्चा येत्या 15 तारखेला केली जाणार आहे. खेळाडूचं ऑक्शन, खेळाडूचं सोड होण्याचा कार्यक्रम सुधागड शाळे येथे 15 तारखेला होणार आहे. तो निश्चित स्वरूपाने सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावा आणि क्रिकेटचा कुंभमेळा अर्थात कळंबोली क्रिकेटचा कुंभमेळा येत्या 24, 25, 26 तारखेला आपल्या सर्वांना भेटीला येतोय याच मैदानावरती. 7 चेंडू 29 धावांची आवश्यकता, 21,000 रुपयांचं पारितोषिक. दिनकरजी पोपेटा 20,000 रुपयांचं पारितोषिक. अर्थातच आनंदा माने सरकार म्हणजे जवळजवळ 50,000 रुपये खिशात टाकण्याची नामी संधी सुहास करे याच्यासाठी आहे. यावेळेस मात्र हेलिकॉप्टर फिरवलाय जरूर आणि सरळ चेंडू फरार होतोय. लॉग ऑफच्या डोक्यावरून 4 धावांसाठी येतोय हा दणदणीत चौकार. तर बघा, फलंदाजी करणाऱ्या संघाचे संघमालक अर्थात दिनकरजी पोपेटा साहेब यांच्याकडून 21,000 रुपयांचं पारितोषिक. जर का सुहासने हा सामना जिंकून दिला तर आनंदा माने सरकार यांच्याकडून 20,000 रुपयांचं पारितोषिक. जर का हा सामना जिंकून दिला तर 41,000 रुपयांचं पारितोषिक या दोनही संघ मालकांकडून दिला जाईल सुहास यांच्यासाठी. तो जरूर शेवटचे 6 चेंडू शेष आहे आणि ज्या प्रकारे आपण चर्चा केली की प्रवीण सर नुकतीच थोड्या वेळाआधी कळंबोली प्रीमियर लीग सीझन 5 आपल्या भेटीला येतोय याच मैदानावरती येत्या 24, 25, 26 तारखेला. तमाम क्रीडा रसिकांना विनंती करेन की 24, 25, 26 तारखेला आपल्या सर्वांच्या जेवणाची सोय देखील याच मैदानावरती आमच्या आयोजकांच्या माध्यमातून केली जाणार आहे. एकमेव असा क्रिकेटचा खेळ आहे जिथे मात्र क्रीडा रसिकांच्या प्रत्येक गोष्टीचा विचार केला जातो. लकी ड्रॉच्या माध्यमातून प्रत्येक क्रीडा रसिकापर्यंत विविध बक्षिसं ही इथूनच वितरित केले जातात. तमाम क्रीडा रसिकाला हवी हवी वाटणारी आणि प्रत्येक क्रीडा खेळाडूच्या मनातली सन्मानाची अभिमानाची क्रिकेटची स्पर्धा जर काय असेल तर ती म्हणजे कळंबोली प्रीमियर लीग आणि सीझन 5 5वं एडिशन आपल्या भेटीला येते 24, 25, 26 या तारखेला. तर न चुकता न थांबता आपण सर्वांनी उपस्थित राहून या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर येत्या 15 तारखेला ऑक्शनचा सोहळा देखील इथं पार पडणार आहे. तब्बल 12 संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत आणि तब्बल 12 आयकॉन खेळाडू टीमचं प्रतिनिधित्व करताना आपण पाहणार आहोत आणि निश्चित स्वरूपाने एक अप्रतिम स्पर्धा राहणार आहे आणि या स्पर्धेला आपण सर्वांनी उपस्थित राहावं हीच मात्र विनंती या व्यासपीठाच्या माध्यमातून करतो. येणारे 6 चेंडू शेष आहेत आणि 25 धावांची आवश्यकता असणार आहे. तब्बल 41,000च्या इनामी राशीचा मानकरी तय होण्यासाठी सुहास करे स्ट्राइक वरती उपस्थित आहे आणि जर का सुहासने ही मॅच जिंकून दिली ना तर ही चर्चा संपूर्ण वर्षभर राहील. मॅडम गुप्ता आज आमच्या समेत जुडल्या गेल्यात तर यांचं देखील आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत आपल्या व्यासपीठावरती करूयात. पहिला चेंडू ऑन साइडला ठोकलाय. चेंडू येणार का? क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित. चेंडू फरार. लॉंग ऑनच्या डोक्यावरून 7 धावांसाठी येतोय हा घणाघाती प्रहार. षटकार.
मात्र आता तेजस्वी गायकवाड साहेबांचं देखील एटीएम खुलं झालंय. फलंदाजी करणारा संघ अर्थात स्वर्गीय स्मॅश रणजित कट्टे पाटील, डीजी जय मल्हार, किंग्स 11 संघ हा सामना जर का जिंकतोय तर मात्र 5,000 रुपयांची इनामी राशी तेजस्वी गायकवाड साहेबांकडून देखील आली आहे. तर पनवेल महानगरपालिकेचे दमदार कार्यसम्राट नगरसेवक अर्थातच विजयजी खानवकर साहेब, आपण यायचं व्यासपीठावरती आपलं देखील आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. विनंती असेल आयोजकांच्या माध्यमातून, त्याचबरोबर आदित्यप्रिया लॉजिस्टिकचे सर्व अर्थातच दीपकजी चव्हाण साहेब यांना देखील विनंती केली जाते. राहुलजी चव्हाण साहेबांच्या माध्यमातून आपण व्यासपीठावरती यायचंय. येणारे 4 चेंडू आणि आवश्यकता असेल ती म्हणजे 15 धावांची. अंत भला तो सब भला, आणि हा अंत भला होणार का कुणासाठी? 4 चेंडू 15ची आवश्यकता. लोअर फुलटॉस चेंडू ऑन साइडला जरूर खेळलाय. 1 रन कंप्लीट केली गेली आहे. सागर तिथे उपस्थित आहेत. चुकीचा कॉल, चुकीचा कॉल, चुकीचा कॉल, इथे मात्र चुकीचा कॉल. आणि घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये? इथे फलंदाज बाद होतोय सुहास करे. चौदा कंपल्सरी 3 चेंडू. हा चेंडू चांगला होता. हा चेंडू खोलात टाकला होता. हा कम्मालीचा चेंडू होता. समीकरणामध्ये थोडासा फेरबदल होतोय. येणारे 2 चेंडू आणि आवश्यकता असेल ती म्हणजे विजयासाठी कंपल्सरी 13 धावांची आवश्यकता. कदाचित सचिनचं कॅल्क्युलेशन बरोबर होतं. जर शेवटच्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके खेळायचे तर या चेंडूवरती 2 धावांची रिस्क घेणं गरजेचं होतं. कदाचित जागोला हे कॅल्क्युलेशन समजलेलं नसावं. जागोने स्ट्राईक स्वतःकडे केले आणि समीकरण उरतंय. येणारे 2 चेंडू आणि आवश्यकता असेल ती म्हणजे विजयासाठी 13 धावांची. तर बघा, येणारे 2 चेंडू आणि कंपल्सरी 13 धावांची आवश्यकता. 1 खराब चेंडू आणि त्याच्यावरती मोठा फटका, सामन्याला कलाटणी. 1 खराब चेंडू जर का आला आणि 2 चेंडूमध्ये 12 धावा उरल्या तर सामन्याला कलाटणी. प्रेक्षकांना जे काय हवंय ना ते सर्व काही दडलंय या चेंडूवरती. हा चेंडू भरपूर काही सांगणार असणार आहे. या चेंडूमध्ये भरपूर काही दडलंय. हा चेंडू पूर्णपणे या पिक्चरचं चित्र विचित्र करणार असणार आहे. लोअर फुलटॉस चेंडू होता परंतु एक्झिक्यूट करू शकले नाहीयेत आणि इथे कुठलीही धावा येत नाही. आणि जवळ आपण पाहतोय आदित्यप्रिया लॉजिस्टिक संघ हा विजयाच्या दरवाजाच्या समीप येऊन उभा राहिलाय. परंतु इथून विजयाचे दरवाजे हे उघडले जाणार का? आणि याचबरोबर आपण पाहतोय हा सामना जिंकलेला आहे आदित्यप्रिया लॉजिस्टिक या संघाने. विजयी संघाचा